तुम्ही बिझनेसमॅन आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, बिझनेस 1 रुपया ते 100 कोटीपर्यंत नेणे किंवा एकाच्या 100 फ्रँचायझ्या करणे, कंपनीचा IPO आणणे, ब्रँड व्हॅल्युएशन ही कन्सेप्ट काय, एंजल इन्व्हेस्टर कसे आणता येईल, हे सगळे प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल ना, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं मिळतील. मित्रांनो, व्यवसाय चालू करताना मोठ्या ब्रँड्सनी अशा काय कन्सेप्ट इम्प्लिमेंट केल्या की साधा चहावाला असो की बर्गरवाला असो, एक फ्रँचायझी देण्यासाठी 15 लाख ते 15 कोटीपर्यंतची अमाऊंट्स घेतो आणि लोक सुद्धा त्यांच्याकडे वेटिंगला आहेत की आम्हाला तुमची फ्रँचायझी आमच्या एरियात देता येईल का. अशा पद्धतीचा व्यवसाय मराठी उद्योजकाला किंवा तुम्हाला आम्हाला का उभा करता येऊ नये. हा व्यवसाय उभा करायचा असेल तर आपल्याला काय काय बाबींकडे लक्ष द्यावं लागेल. आपला व्यवसाय चालू करताना नेमकं आपला ग्राहक कुठे आहे, कुठला व्यवसाय सिलेक्ट करावा, त्याचं नाव कसं सिलेक्ट करावं, त्याचं ब्रँड नेम काय असेल, त्याचा लोगो कसा सिलेक्ट करावा, त्याला ऑनलाईन प्रमोशनमध्ये कसं प्रमोट करता येईल, लिगल ॲस्पेक्टमध्ये तो ब्रँड किती पद्धतीनं, किती ट्रेडमार्क क्लासिफिकेशनमध्ये आपण त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण व्यवसाय केला पाहिजे की रिटेलमध्ये केला पाहिजे, सर्व्हिस प्रोव्हायडिंगमध्ये जास्त पैसा आहे की मास प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर प्रश्नांचा लेखाजोखा केला तर तुम्हाला एक योग्य व्यवसाय निवडता येईल. आणि तो योग्य व्यवसाय निवडल्यानंतर कागदोपत्रांची पूर्तता करून आपल्याला ब्रँड प्रमोट करता येईल. हा ब्रँड प्रमोट करताना तुम्हाला लागणार आहे योग्य कन्सल्टंटची गरज. आणि ती योग्य कन्सल्टन्सी म्हणजे आम्ही जनरली गेली 13 वर्ष झाले अनेक उद्योजकांना पाहतोय की त्यांना व्यवसाय चालू करण्याचा आयडिया खूप आहे, त्यांना व्यवसाय चालू करण्यासाठी जिद्द आणि त्याच्यासाठी लागणारा फंड पण आहे, मात्र 2 ते 3 वर्षानंतर त्यांच्यात एक डिक्लाइन मोड येतो आणि व्यवसाय बंद पडताना पाहिले. मग आपल्याला ही काळजी काय घ्यावी लागेल की आपल्या व्यवसायासोबत सुद्धा हे होऊ नये, तर त्यामध्ये लिगल ॲस्पेक्टने आपला व्यवसाय पूर्णतः प्रोटेक्ट असला पाहिजे. आणि ते प्रोटेक्शन, ते मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आरमार्क ट्रेडमार्क ॲडव्होकेट अँड अटर्नीची स्थापना केली, जेणेकरून मराठी उद्योजकांना युनिकॉर्न्स होण्यासाठी, म्हणजे 1 कोटी ते 100 कोटीचा व्यवसाय गाठताना लिगली तो व्यवसाय डोलारा आपला प्रॉपरली प्रोटेक्ट असला पाहिजे, आपला कस्टमर आपल्याकडेच आला पाहिजे, आपल्या नावाला A&D काहीतरी सिमिलॅरिटीज घेऊन कोणीतरी तो व्यवसाय परत चालू करू नये, त्याच्या डुप्लिकेसी होऊ नये, त्याचे मालकी हक्क, त्याचे फ्रँचायझी राईट्स, त्याचे लिगल सर्टिफिकेशन्स आपल्याकडे असावे, जेणेकरून या व्यवसायाचे पूर्णतः मालक आपणच आहोत याची पब्लिकला खात्री येईल. कारण मित्रांनो, व्यवसाय हा ट्रस्टचा गेम आहे. जोपर्यंत तुमच्यावरती विश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचा योग्य ग्राहक तुमच्याकडे येणार नाही. आणि तो होताना तुम्हाला सांगावं लागेल की हा ब्रँड माझा आहे आणि हा ब्रँड माझा आहे. याची पहिली सुरुवात होते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पासून. याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन म्हणतात. एखादा ब्रँड एका दिवशी चालू नाही होत, आधी तो डोक्यात येतो, मग तो कागदोपत्रावरती येतो आणि तो चालू करता करता 5-6 महिने, काहींना तर वर्ष लागतं. मग हे सगळं करत असताना जे नाव, जे टायटल नेम, जे ब्रँड नेम तुम्ही घेतलं ते कॉपी झालं तर काय, जे नाव तुम्ही आणू इच्छिता ते जर ऑलरेडी कोणाच्या नावे रजिस्टर्ड असेल तर मग आपल्याला त्या नावाने व्यवसाय चालू करता येईल का. क्लासिफिकेशन काय आहे, एखादं नाव संत्रा किंवा एखादा फूड प्रोडक्टसाठी ते नाव आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हाला गारमेंटमध्ये आणता येईल का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक चांगला ट्रेडमार्क किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कन्सल्टंट देऊ शकतो. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावे म्हणूनच आरमार्क या ट्रेडमार्क ॲडव्होकेट अँड अटर्नीची आम्ही स्थापना केली, की ज्यामध्ये आमच्यासोबत गेली 13 वर्ष झाले अनेक मराठी उद्योजक आनंदाने स्वतःचा ब्रँड 1 फ्रँचायझी ते 100 फ्रँचायझीपर्यंत नेलेले अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. आम्ही आरमार्क म्हणून 8 राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमचे आनंदी क्लायंट आहेत. आम्ही फिजिकली व्हिजिट ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअली आमच्याकडे अपॉइंटमेंट बेस्ड लोक येतात आणि स्वतःच्या प्रश्नाची आणि ब्रँड मोठा कसा करावा याची उत्तरे घेऊन जातात. तुम्ही जर का उद्योजक असाल आणि तुम्हाला सुद्धा हे प्रश्न पडले असाल, ब्रँड कसा मोठा करावा, IPO कसा आणावा, कंपनी व्हॅल्युएशन कशाला म्हणता येईल, ब्रँड व्हॅल्युएशन कसं करता येईल, एंजल इन्व्हेस्टर कसे आणावे लागेल, आणि हे आणत असताना आपल्याकडे असे काय फॉर्म्युले तयार असले पाहिजे, असं काय एक मोठं फ्रंट एंड असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये लोकांना वाटेल आपल्याशी जुळावं आणि ते आपल्याला इन्व्हेस्ट. बघा, व्यवसाय आपण चालूच कशासाठी केलंय की आपल्या आर्थिक फ्रीडम आपल्याला मिळावं. मात्र पैसा हा बाय प्रोडक्ट माग आहे. आधी तुम्हाला तयार करावा लागेल तुमचा ब्रँड,
त्याच्यामागे एक कस्टमर बेस, त्याच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करावी लागेल आणि मग आपला ब्रँड मोठा होईल आणि आपल्याला युअर बिझनेस इज अ टुमॉरोज मनी मेकिंग मशीन डिअर. हे जर का करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या कन्सल्टन्सीची गरज आहे, जी ब्रँड म्हणून तुम्हाला प्रमोट करण्यासाठी मदत करेल. आणि आरमार्क हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. आरमार्क मध्ये तुम्हाला तुमचा ब्रँड, ट्रेडमार्क, कॉपीराइट, पेटंट, डिझाईन ॲज वेल ॲज तुमचे लिटिगेशन्स, ब्रँड वॉचिंग डिटेल, एआयच्या जमान्यात काय काय प्रोटेक्शन्स आपण घेतले पाहिजे जेणेकरून आपला ब्रँड कॉपी होणार नाही. तो कॉपी होत असेल तर कुठं गेलं पाहिजे आणि थांबवलं पाहिजे, त्याला लिगल नोटीस कशा पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजे, त्याचं लिगल लिटिगेशन्स कुठल्या कोर्टामध्ये फाईल करता येईल जेणेकरून आपल्याला ब्रँड प्रोटेक्शन लिगली प्रॉपरली मिळेल आणि आपण ब्रँड म्हणून उदयास येऊ. भारत हा तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे जाऊ पाहतोय आणि यामध्ये तुम्हा उद्योजकांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे. खारीचा वाटा का होईना आपल्याला या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाताना करायचं आहे आणि हे करताना ब्रँड उभा करणं ही सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे आणि त्याच्यासाठी आपला ब्रँड लिगली प्रोटेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर का तुमचा ब्रँड सुद्धा लिगली प्रोटेक्ट असावा असं वाटत असेल, तो ब्रँड 100 कोटीपर्यंत जावा, त्याच्या फ्रँचायझी उभ्या व्हाव्या हे वाटत असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.